बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि असं वाटतोय ना काहीतरी झणझणीत आणि गरमागरम खावा, तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर आज स्वप्नालीने केले होते हॉट चिकन कबाब आणि त्याच्यासोबत पाव. काय सांगू मित्रांनो, तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि हे कबाब खाल्ल्यानंतर तुम्ही नक्की आठवण काढाल. ह्या थंड थंड वातावरणामध्ये गरमागरम कबाब खायची मजाच वेगळी. आणि हा मित्रांनो, ही रेसिपी एकदम सोपी रेसिपी आहे. जरी तुम्हाला चहा बनवता नसेल येत ना, तरी तुम्हाला हे कबाब बनवता तर नक्कीच येईल. जे काय आपण साहित्य वापरले ते सगळं काय मी कॅप्शन मध्ये मेन्शन केलेलं आहे. ह्यात आपण स्पेशल मसोईचे मसाले यूज केले होते. मसोईचा लाल मसाला आणि मसोईचा गरम मसाला. मित्रांनो, जेव्हा मसोईचा गरम मसाला ओपन केला ना, तर त्याला खूप सुंदर सुगंध होता आणि त्याच्यामुळे कबाबला सुद्धा खूप छान फ्लेवर आला. तर बघता बघता कबाबचा मिक्सर सुद्धा तयार झाला आणि जेव्हा त्याला स्वप्नालीने तव्यात सोडले ना, तर पूर्ण घरभर कबाबचाच वास. आय थिंक बाजूवाल्यांना सुद्धा वास गेला असेल. मी तर किचन मधनं हटलोच नाही. वाटच बघत होतो कधी हा कबाब तयार होतोय आणि कधी माझ्या पोटात जातो. थोड्याच वेळात कबाब तयार झाला. आणि मित्रांनो, पावाला पुदिन्याची चटणी लावायला विसरू नका, कारण पुदिन्याच्या चटणी सोबत कबाब खूप छान लागतो. रेसिपी ट्राय करा आणि खाली कमेंट करून सांगा रेसिपी कशी झाली होती ती. थँक्स फॉर वॉचिंग.